दुर्गेश्वर किल्ले रायगडाचा तो उंचच्या उंच आभाळात घुसलेला सुळका तुम्हाला कित्येक किलोमीटर अगोदर तुमच्या मनात ठसत जातो. खऱ्या अर्थाने हा किल्ला नव्हेच तर एक आभाळात उंच घुसलेला सुळका. पण तो कधी पाहावा? काही जण म्हणतात त्याचं देणकं आणि कठीण रूप पाहायचं असेल तर उन्हाळा, तर काही म्हणतात नाही त्याचं देखणं रूप पाहायचं असेल तर पावसाळा. एकच जागा, एकच ठिकाण, एकाच जागेवरनं तुम्हाला उन्हाळ्यात वेगळं भासतं आणि तेच मेन पावसाळ्यात तुम्हाला तो कुंद वातावरणात आणि धबधब्यांच्या रूपात दर्शन देतो. किल्ला एकच, जागा एकच, पण तुम्हाला स्वर्गीय सुखाचा अनुभव मात्र देतोच. दुर्गेश्वर किल्ले रायगड पाहताना खास करून त्याचं टकमकटोक दोन्ही ऋतूत एकदा व्यवस्थित पाहावं. एकदा त्याचा तो हिरवा गर्दपणा, तर उन्हाळ्यात तोच त्याचा वृक्ष आणि कठीण आणि कणखर भासणारा भाग. त्याची वरचा जो टेकडाचा स्वरूप आहे किंवा उंच पहाडावर बसलेला जो पठार आहे तो तुमच्या पाहण्यात खरोखर एकदा मनातून भावतोच. त्याचा सर्वात महत्त्वाचा जर कुठला भाग तुम्हाला पाहायचा असेल तर बाले किल्ल्याचा आणि त्याचं टकमकटोक. तिथे असलेला 2 शिलालेख व्यवस्थित पाहावेत. ते खऱ्या अर्थाने त्याची वॉरंटी गॅरंटी देतात. पण टकमकटोकाच्या खाली उभे राहून तो टकमकटोकाचा उंच सुळका मनात भरल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला तो सुळका प्रत्येक गद्दाराच्या मनात भीती नक्कीच भासवत असेल. पण त्याही अगोदर एकदा उंच रायगडावर उभे राहून तिथल्या गडदेवता जगदीश्वरांना वंदन करायचंच.